शुभ सकाळ मुलांनो. तर मराठीमध्ये आत्तापर्यंत आपण पहिली एक कविता, त्यानंतर हा दुसरा धडा बंडूची इजार हा पाहिलेला आहे. त्याचा स्वाध्याय पण मी तुम्हाला करायला सांगितला होता. ही 2 प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. ती 2 प्रश्न सोडवायची होती. त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांनी तो स्वाध्याय करून सोडून पाठवलेला पण आहे, परंतु काही मुलांचं अजून यायचं बाकी आहे. तर त्या मुलांनीसुद्धा लगेच तो स्वाध्याय सोडून आपल्या ग्रुपवरती पाठवून द्या. मी तो तपासून लगेच ग्रुपवरती पाठवून देते. त्यानंतर मुलांनो, अशीच एक छानशी तालासुरातली गेय कविता आहे, वल्वा रे वल्वा. त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे. ते फक्त आपल्याला ऐकायची आहे. ती श्राव्य कविता आहे. ती ऐकल्यानंतर पुढे आपण बघणार आहोत तो म्हणजे चौथा पाठ, सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत. तर कविता राऊत कोण आहे? ती एक आपली भारतीय खेळाडू आहे, धावपटू आहे, जिनं आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठमोठ्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये आपल्या भारताला वेगवेगळी पदकं मिळवून दिलेली आहेत, वेगवेगळे सन्मान मिळवून दिलेले आहेत. तर तिचा जीवनपट या पाठामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. ती घडली कशी? नुसतं आपल्याला दिसतं की भारतासाठी तिने खूप वेगवेगळी पदकं मिळवली, परंतु ती स्वतः कशी घडली? ती पदकं मिळवून देण्यासाठी तिच्यामध्ये एक विशेष गतीने धावण्याचं कौशल्य कसं निर्माण झालं, हे आपल्याला या पाठातून पाहायचं आहे. तर आपण पाठाला सुरुवात करूयात मुलांना. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा तुराळा. पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच. अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. मुलांनो बघा, खेड्यापाड्यांमध्ये काय असतं की प्रत्येक गोष्ट अशी आपल्या शहरातल्या लोकांसाठी पटकन मिळत नाही. त्यासाठी बऱ्याच वेळेला काय आपल्याला त्याची परिस्थितीशी सामना करावा लागतो. कधी कधी पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं, लाकूड पाट्यासाठी वणवण फिरावं लागतं. वेळेवर आपल्याला पाहिजे त्या वेळेला घरात वीज असतेच असे नाही. मग अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्या परिस्थितीमध्ये काय होतं की माणूस शहरी लोकांपेक्षा टफ बनत असतो आणि तो निसर्गाशी जास्त जोडलेला असतो. तसंच काही काही मुलांमध्ये तर चांगल्यापैकीचे गुणकौशल्य असतात. ती मात्र आपल्याला ती शोधावी लागतात. त्यांना त्यांची जाणीव फारशी नसते. चला पुढे बघूया. अशाच एका डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. पाडा म्हणजे काय तर एक गावाबाहेरची एक जी वस्ती असते, 10-12 घरांचीच. आदिवासी लोक अशा पद्धतीनं पूर्वीच्या काळी राहायचे. आज ती आपल्या समाजातच सामावून गेलेली आहेत, पण पूर्वीच्या काळी मात्र ती तशी गावाच्या बाहेर एक आपली वेगळी वस्ती तयार करून राहायची. त्या वस्तीला पाडा असं म्हणायचे. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोन मैल भटकंती करावी लागे. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूडफाटा गोळा करणारी एक मुलगी. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा. तर मुलांनो, ही सुद्धा एका पाड्यावरची मुलगी होती. आणि पाड्यावर कसं असतं, तिथं कसल्याही सोयी नसतात. ना तिथं पाण्यासाठी नळ असतात, ना टॉयलेट बाथरूम असतात. या सगळ्या गोष्टींचा तिथे त्यांना सामना करावा लागतो बरं का मुलांना. आणि मग ह्या सगळ्या दगदगीमध्ये ही मुलगीसुद्धा रोज अनवाणी पायाने खूप लांबपर्यंत जाऊन लाकूड पाटा खाण्यासाठी फळं, अन्न ती गोळा करायची. आणि अशा परिस्थितीत तिच्या पायामध्ये कधी गती निर्माण झाली हे सुद्धा तिला कळलेलं नाही आहे. बरं, मग तिच्या पाड्याचं नाव काय आहे तर सावरपाडा. म्हणूनच तिला म्हटलेलं आहे सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. बघा, कोणती पदके तिने पटकावलेली आहेत? रौप्य आणि कांस्य. मुलांनो, रौप्य म्हणजे चांदीचे पदक आणि कांस्य म्हणजे ब्रॉन्झचे पदक, अशी 2 तिने लागोपाठ ही पदकं पटकावलेली आहेत. आणि लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारे धावपटू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत. चीनमधील गंजऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्याच्या
धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले. सुवर्ण पदक म्हणजे सोन्याचे पदक. ते काही अवघ्या सेकंदाने हुकले. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. त्यावेळी कविता इतकी नाराज झाली. पण कोणत्याही खेळाडूच्या जीवनात असा प्रसंग आला की तो नाराज होणारच. एवढं मोठं पदक तिला मिळणार होतं आणि ते थोड्याशा सेकंदांनी हुकलं मुलांना. मग तिच्या आईने मात्र तिची समजूत घातली. अवघे चौथी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे. आता तिच्यावर अनेक कठीण प्रसंग आले. तिला घरापासून दूर राहावं लागलं. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेताना तेवढी तयारी, त्याचं टेन्शन, ह्या सगळ्या गोष्टींचा सामना तिला करावा लागला. पण त्या प्रत्येक वेळेला तिच्या आईच्या शब्दांनी तिला धीर मिळायचा, हिंमत मिळायची. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. म्हणजे ती अशा अनेक प्रसंगातून गेली मुलांनो, परंतु अशा अनेक प्रसंगाचा सामना करताना ती जास्त कणखर आणि मजबूत बनली बरं का. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारसे तीव्रतेनं त्यावेळी जाणवले नाही. कविताच्या पायांमधली चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. लहानपणी कविताच्या खूप चांगली धावपटू आहे, ती म्हणजे छान पळते वगैरे असं तिच्या आईवडिलांना कधीच जाणवलं नाही. पण जेव्हा ती एका शालेय स्पर्धेमध्ये, धावण्याच्या स्पर्धेमध्ये तिने भाग घेतला आणि त्या कार्यक्रमासाठी आलेले जे प्रशिक्षक होते, खेळाडूंना प्रशिक्षण देत होते असे जे विजेंद्र सिंग होते, त्यांनी मात्र तिच्या पायातली ती जी दौड आहे, जी गती आहे ती जाणवली त्यांना. आणि मग त्यांनी कविताला प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. मग त्यांनी काय केलं, पहिल्यांदा तिच्या आईवडिलांना समजावून सांगणं गरजेचं होतं, त्यांना जाणवून देणं गरजेचं होतं, ते काम केलं. आणि मग तिची पुढच्या जर मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्याची शास्त्रशुद्ध तयारी करावी लागते, मोठ्या प्रमाणावर सराव करावा लागतो बरं का मुलांनो. मग त्या पद्धतीने तिची तयारी, तिचा सराव त्यांनी सुरू केला. तो कुठे केला? नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती. अनवाणी म्हणजे पायात चप्पल न घालता तसंच. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. बघा मुलांनो, मग आता ती अनवाणी पळायची, परंतु तसं मोठ्या स्पर्धांमध्ये चालणार नव्हतं. म्हणून विजेंद्र सिंग यांनी बूट घालून तिचा धावण्याचा सराव करून घेतला. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसे तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. तिने कोणत्या स्पर्धेत भाग घेतला? मग पहिली स्पर्धा कोणती होती तर बघा, गुजरातमधील गांधीनगर येथे झालेली जी स्पर्धा होती त्या स्पर्धेत तिनं पहिल्यांदा रौप्य पदक मिळवलेलं होतं. ही तिची पहिली स्पर्धा. तिथून तिनं यशाची सुरुवात केलेली आहे मुलांनो. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सूल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. मग ती स्पर्धा जिंकल्यानंतर तिचा सराव आणखी मोठ्या प्रमाणावर सुरू झाला, कारण तिला त्याच्या पुढच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा होता. म्हणून मग तिच्या गावाच्या बाजूला हर्सूल नावाचं गाव होतं, तिथे ती आपलं 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करत होती आणि नाशिकला येऊन ती सराव करत होती. मग त्यामुळे तिची खूप दगदग होत होती मुलांना. कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. मग बघा, तिची ती दगदग पाहून तिचे ते प्रशिक्षक यांना असं वाटत होतं की तिचा त्या सरावावरचं जे लक्ष आहे ते उडून जाऊ नये, कारण खूप थकलं की सराव नीट होणार नाही. म्हणून मग त्यांनी काय केलं की 11वीसाठी तिला भोसला मिलिटरी स्कूलमध्येच ॲडमिशन मिळवून दिलं. परंतु पुढे कसा प्रश्न निर्माण झाला तो बघूया. ती राहणार कुठे? हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला.
24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. बघा, इथे सुद्धा तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिला खूप मोठी मदत केली. तिला आपल्या घरी ते राहायला घेऊन आले. आपली मुलगी म्हणून पुढचे 5 वर्ष तिचा सांभाळ त्यांनी केला. तिला आपल्या घरी राहायला दिलं. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश. एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. लेखीभोवती निर्माण झालेलं वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, यामुळे आपली लेख लई मोठी झाली आहे याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते. कविता बंगळूर येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवर बोले. त्यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. गहिरे म्हणजे काय मुलांना माहिती आहे का? तर घट्ट, खोल. जेव्हा ती स्पर्धा जिंकून आपल्या गावी आली, नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा जिंकून, त्यावेळेला त्यांच्या गावामध्ये अगदी एखादी दिवाळी साजरी होत असल्यासारखं सगळं वातावरण निर्माण झालेलं होतं. सतत तिच्या मागे स्वागतासाठी वेगवेगळे लोक तिच्या मागे असायचे. त्याच्यानंतर गावोगावचे लोक तिला भेटायला यायचे. पत्रकार सतत तिच्या अवतीभोवती गराडा घालायचे. गराडा घालणे म्हणजे काय? तर गर्दी करणे, बरं का, अवतीभोवती गर्दी करणे. मग हे सगळं पाहिल्यानंतर तिच्या आईला खूप समाधान वाटायचं आणि आपली मुलगी, आपली लेक लई मोठी झाली आहे हे तिला जाणवायचं, बरं का. आणि तिला किती अभिमान वाटत असेल आपल्या मुलीचा, सांगा बरं. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहील. बघा, कविता नंतर ती आईला भेटल्यानंतर, गावाकडे आल्यानंतर ती प्रशिक्षणासाठी बंगळूरला गेली आणि तिथून मग बऱ्याच वेळेला आणि अनेक स्पर्धांच्या निमित्ताने तिचं खूप फिरणं होतं. पण ती दिवसातून एकदा तरी आपल्या आईला फोन करतेच आणि ती आईला दिवसभरात काय घडलं ते सगळं सांगते. फक्त तिला झालेला त्रास, कष्ट, कधीकधी काही गोष्टींमुळे थोडीशी निराशा येते, हे मात्र ती तिच्या आईला सांगत नाही, कारण तिला वाटतं की आपल्या आईला याचा त्रास होईल. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बाप लेकीच्या नात्यातील वीणही तितकीच गहिरी, म्हणजे वडिलांशी सुद्धा तिचं नातं तितकंच गहिरं होतं. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधी वाटलेच नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती, तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास कविता विनंती करण्यास विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. बघा, खरंच असे प्रशिक्षक प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक कलाकाराला मिळावेत. जर असे प्रशिक्षक मिळाले
तर आपल्या भारतामध्ये कितीतरी लोक चांगले उत्तम खेळाडू, उत्तम कलाकार होतील. बघा ना, त्यांनी किती मदत केली. पहिल्यांदा तर तिला सराव दिला, तोही कोणत्याही तिच्याकडनं कोणत्याही पैशाची कशाची अपेक्षा न करता तिला आपल्या घरी ठेवून घेतलं, आपल्या मुलीप्रमाणे तिला वाढवलं. त्यानंतर तिला आर्थिक मदत त्यांना जेवढी होत होती तेवढी तर त्यांनी केलीच, पण इतर लोकांकडून सुद्धा कोणताही कमीपणा न वाटू देतात, ज्यांच्याकडून घेता येईल ती आर्थिक मदत त्यांनी तिच्यासाठी मागितली आणि ती तिला केली. मग असे प्रशिक्षक असल्यावर तुम्हाला यश मिळणार नाही असं कसं होईल? गेल्या काही वर्षांपासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळूरच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागे, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. आता नागली म्हणजे काय, तर तो ज्वारीसारखं ते धान्य असतं ज्याची भाकरी करता येते. जसे ज्वारीची भाकरी होते तशी नागलीच्या पिठाची पण भाकरी होते. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविताच्या तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. म्हणजे तिच्या गावाकडचे जे मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी ती एक आदर्श आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. PT उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो. बघा मुलांनो, अनेक जण आपल्याला मदत करू शकतात, परंतु मेहनत करून आपल्यामध्ये बदल घडवून आणणं, तसं घडणं हे आपल्याच हातात असतं, होय की नाही? कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कसूर करणे म्हणजे काय, तर चूक करणे किंवा ती गोष्ट न करणे, त्याला म्हणतात कसूर करणे. कविताचे इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. बघा मुलांनो, कवितासारखंच जर आपल्याला घडवलं तर आपण सुद्धा उद्याचे एक यशस्वी व्यक्ती होऊ शकतो. ठीक आहे, ती खेळाडू झाली, परंतु आपल्याला ज्या गोष्टी जमतात त्या गोष्टींमध्ये जर आपण खूप मेहनत करून कौशल्य प्राप्त करून घेतलं, खूप सराव करून त्यात आपण पारंगत झालो, तर आपण सुद्धा एक खूप मोठे व्यक्ती होऊ शकतो, एक यशस्वी व्यक्ती होऊ शकतो.